देखिए बच्चों, आज हम पाठ पढ़ रहे हैं पंडिता रमाबाई। पंडिता रमाबाई एक समाज सुधारक थे और उन्होंने क्या क्या किया ये हम इस पाठ में हम पढ़ेंगे। पहला परिच्छेद आपको दिख रहा होगा की देखिए, कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती। पंडिता रमाबाई त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, तो ये आपको याद रखना है कि बंगाली भाषा उनको आती नहीं थी, म्हणून त्यांनी मायबोलीसारख्या सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले। त्याने कोणत्या भाषेतून? संस्कृत भाषण किया। बंगालीतून त्यांचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला। स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्ये ठरली। तो वैशिष्ट्य कोणती ठरली? तो ये प्रश्न स्त्रियांची पहिली सभा, ये तीनों लाइन आपको याद रखनी है। स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक प्रांतातील परभाषिक स्त्री महाभारतकालीन संदर्भ घेऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते। ही घटनाच फार आगळीवेगळी होती। आई, वडील, बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवलेल्या रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले। अभी उन्हें शादी करने का कब उन्होंने सोचा, तो इसको भी याद रखना है। अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या विपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी रीतसर विवाहबद्ध झाले आणि शादी की। किससे शादी की थी इसको आपको याद रखना है। त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे, म्हणजे त्यावेळच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले होते। आणि कितने साल की थी तभी वो? 22 साल की। विवाहानंतर 2 वर्षाच्या आतच विपिन बाबूंचे निधन झाले। महाराष्ट्रातील सुधारकाच्या विनंतीवर रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या। त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले। तेथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान असे ठरले। बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठ प्रत्येक पुरुषाला लागली होती। व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिता रमाबाईंच्या व्याख्यानाची निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातली असे की अट याने एक नियम डाला हुआ था कि उन्होंने प्रत्येक पुरुष ने अपने साथ अपने पत्नी को लाना ज़रूरी है, या कोई भी स्त्री को लाना। अशी आठवण आपल्या सासऱ्याबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली। कुणी लिहून ठेवली? तर काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे। स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे। शिक्षिका म्हणून उभा राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन मिळावे म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या। क्या उन्होंने ये परिच्छेद बड़ा महत्त्वपूर्ण है, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली। तो ये परिच्छेद में प्रश्न आया हुआ है। अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांनी स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला। पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नहीं। यानी उस समय की जो स्त्रियों के प्रति जो एक अलग ही थी कि औरत को मान सम्मान नहीं दिया जाता था, तभी उन्होंने अपने ऐसे विचार समाज के सामने रखे। एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईने 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली। यानी 10,000 में 40,000 का काम करके बताना, उनको शर्त रखी। मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्या आहेत। जिथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तोपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण सुधारणा करणाऱ्या कामापासून मी पराडमुख होणार नाही। स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले। रमाबाईंच्या या उद्गारावरून त्यांनी एकूणच जातीविषयी किती प्रेम होते, त्यांचे दूर करण्याविषयी किती तळमळ होते दिसून येते।
तो देखिए कि हम लोग यहाँ तक ही पढ़ेंगे क्योंकि पाठ को समझना ज़रूरी है और मैं कुछ अभी प्रश्न उत्तर देती हूँ। ओके।